वॉज. वॉज म्हणजे काय? वॉज म्हणजे होता आणि वेअर म्हणजे होते. वॉज याचा वापर करता एकवचनी म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजेच करता एकवचनी नाम किंवा आय, ही, शी, इट या सर्व नामापैकी असेल तर त्यापुढे वॉज याचा वापर करायचा. तसेच अनेकवचनी नाम असेल, प्लुरल सब्जेक्ट म्हणजेच अनेकवचनी नाम असेल किंवा यू, वी, दे या सर्व नामापैकी असेल तर वाक्यामध्ये वेअरचा वापर करतात. इथं काही एक्झाम्पल्स आहेत, उदाहरणं आहेत, तर ते पाहणार आहोत. फर्स्ट आहे शी डॅश व्हेरी ब्युटिफुल. आता या ठिकाणी काय कीवर्ड काय हा शी. शी म्हणजेच शी ही काय सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे. तर शी डॅश व्हेरी ब्युटिफुल, शीच्या पुढं काय येणार मग? वॉज येणार. नेक्स्ट सेकंड आय डॅश गोईंग टू लंडन. या ठिकाणी आय कीवर्ड आहे आणि आय हे काय आहे? आय प्रोनाउन आहे. तर सिंग्युलर नाउन आणि प्रोनाउन आय, ही, शी, इट याच्या पुढं काय येते? वॉज. मग या ठिकाणी काय येणार? वॉज. थर्ड दे डॅश माय फ्रेंड्स. या ठिकाणी कीवर्ड आहे दे. दे काय आहे? देच्या पुढं काय येणार? वेअर. दे पण काय आहे? सर्वनाम आहे. देच्या पुढे वेअर येणार. नेक्स्ट 4 इफ ही डॅश यू ही वुडंट अनसपोर्टिव्ह. या ठिकाणी कीवर्ड काय आहे? फर्स्ट वर्ड आहे इफ कीवर्ड. जेव्हा केव्हाही वाक्यामध्ये इफ आणि विश असे जर शब्द आले तर त्यापुढं त्या वाक्यामध्ये वेअरचा वापर करतात. तर या ठिकाणी इफ ही डॅश यू ही वुडंट अनसपोर्टिव्ह, तर या ठिकाणी वॉज न घेता वेअर घ्यायचं. 5th नंबर आहे अभय अँड अजय डॅश फ्रेंड्स. या ठिकाणी 2 कीवर्ड आहेत, अभय आणि अजय. अभय अँड अजय मग हे काय होणार? प्लुरल. अभय आणि अजय हे काय प्लुरल नाव नाही, म्हणजे दोघांचं नाव आहे, त्यामुळे इथं काय येणार? वेअर.